मेडमध्ये 3.25 लाखांचा गुटखा साठा जप्त, तिघांवर गुन्हा. अन्न सुरक्षा विभागाची कारवाई. प्रतिबंधित पान मसाला, तंबाखू आणि सुगंधित तंबाखूचा साठा पोलिसांच्या ताब्यात. बारामती तालुक्यातील मेड येथे प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा करून ठेवल्याप्रकरणी तिघांविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल 3,57,321 रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सोमनाथ सावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामदास बाळू मोरे राहणार मेड, गौरव जोगदंड राहणार तांदुळवाडी आणि गणेश मदने राहणार बारामती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार मेड येथील गट क्रमांक 576 मधील एका खोलीची तपासणी करण्यात आली. यावेळी विक्री व वितरणासाठी शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला आणि संबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. कारवाई दरम्यान अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध प्रतिबंधक अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले असून उर्वरित साठा ताब्यात घेण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये विमल पान मसाला, तंबाखू, डायरेक्टर पान मसाला, शॉर्ट चिटिंग तंबाखू, शिमला गुटखा आणि गुलाम गुटखा आदींचा समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. खरेदीचे बिल नाही. चौकशी दरम्यान रामदास मोरे यांनी प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा गौरव जोगदंड आणि गणेश मदने यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. विशेष म्हणजे या मालाच्या खरेदीबाबत बिल किंवा अधिकृत कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा, वाहतूक तसेच त्यामागील उत्पादक वितरण साखळीपर्यंत तपास नेण्याची मागणी अन्न सुरक्षा विभागाकडून करण्यात आली आहे. माळेगाव पोलीस ठाण्यात 30 जून रोजी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.